नमस्कार, मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। गावगाडा ते मराठवाडा, राष्ट्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र, नात्याचा अनुबंध ते कोकण, न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ, समस्या असो की अडचण, उत्साह असो की आनंदाचा क्षण, क्षणात आपल्या दारी महाराष्ट्राचा। माझी भूमिका अशी आहे की बीड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला स्थानिक आमदारांना उमेदवारी मागितली होती आणि बीड शहरामध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरत असताना बीड शहरामध्ये कुठेतरी एक वैभव यावं, एक सांस्कृतिक वैभव उभं राहावं जे इतर शहरामध्ये आहे, ही भूमिका माझी स्वतःची होती। एक नवीन युवा कार्यकर्ता म्हणून शहरामध्ये डेव्हलपमेंट करण्याच्या उद्देशाने मी उमेदवारी मागितली होती। परंतु मला हे माहित नव्हतं की चळवळीतल्या कार्यकर्त्याला उमेदवारी देत नसतात हा एक नियम अघोषित लागू केलेला असतो प्रस्थापितांमध्ये, तो काही मला माहित नव्हता। जेव्हा आम्ही या सगळ्या विधानसभेमध्ये आलेल्या आमदारांच्या पाठीमाग निस्वार्थपणे उभं राहिलो, परंतु त्यांना असं वाटतं की चळवळीतला कार्यकर्ता उभा राहू नये, त्याला उमेदवारी आपण दिली तर ती आपल्या अंगलट येऊ शकते, आता भविष्यातला ते विचार करत असतील असं असू शकतं, म्हणून त्यांनी माझी उमेदवारी नाकारली असावी। आणि नगरपालिकेमध्ये जर आमच्यासारखी माणसं आली तर विकास होऊ शकतो आणि या विकासाच्या माध्यमातून हे सत्तेमध्ये येऊ शकतात पुन्हा, अशी भीती कदाचित त्यांना वाटत असावी, म्हणून त्यांनी टाळलं असावं माझं नाव। नाही, खासदार साहेबांचं आणि माझं याच्यावर काही संभाषण झालं। यावर आता आमचे नेते ज्या पद्धतीनं पशुपती कागदे साहेबांनी आता जी भूमिका मांडलेली आहे तो प्रचंड असा अन्यायाचा आणि अत्याचाराचा तो भाग आहे। आणि शेड्यूल कास्टला जे बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलेलं आहे, या आरक्षणाची संधी 40 वर्षानं बीड शहरामध्ये आली होती आणि 40 वर्षाच्या नंतर आलेली संधी जर प्रस्थापितांना जर नगरपालिकेमध्ये चोऱ्या करायच्या असतील आणि चोऱ्या करण्यासाठी यांनी जे उमेदवार दिलेले आहेत, नगरपालिका हे पैसे कमवण्याचं कुरण आहे असं या प्रस्थापितांना वाटतं, म्हणून त्यांनी असे उमेदवार दिलेत जे फक्त सह्या करण्यापुरते अंगठे करण्यापुरते तिथं असतील। आमच्यासारखी माणसं जर तिथं बसली तर सर्वसामान्यांना न्याय मिळणार आहे, भ्रष्टाचार मुक्त होणार आहे, बीड शहरामध्ये अनेक प्रश्न जे समस्या आहेत ते सोडवल्या जाणार आहेत हे त्यांना माहित होतं, म्हणून आमच्या दोघांना टाळण्यात आलं। आमची यावर 25 ते 26 तारखेला पुन्हा एकदा बैठक होणार आणि त्याच्यामध्ये सर्व समावेशक शेड्यूल कास्ट जेही आमच्या सोबत येतील, ज्यांना वाटतं जे न्यायप्रिय लोक आहेत, न्यायाच्या भूमिकेत आहेत, आम्ही त्या बैठकीमध्ये ठरवू आणि त्या दिवशी हा निर्णय होईल। आज ते सांगतील काय की आता जे प्रस्थापित पक्षांना ज्या पद्धतीनं उमेदवार उभे केले आहेत, तरी उमेदवार नसून एक प्रकारे यांनी पाहुणे उभे केलेले आहेत आणि कागदे साहेबांसारखं नेतृत्व या ठिकाणी उभा राहत होतं तर त्यांनी त्यांनाही टाळण्याचं काम केलं, तर एक समाज म्हणून आम्ही त्यांच्यासोबत भक्कमपणे उभे आहोत। खरं तर तो उमेदवार हा पक्षाकडून आलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कमळाला लाथ मारून त्यानं वंचितचा झेंडा स्वीकारला, ही खरी तर महत्वाची आणि आनंदाची बाब आहे। सध्या तर 2 निवडणुका आहेत, त्या निवडणुकीमध्ये आम्ही भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि नंतरच्या काळातही ही भूमिका पुन्हा अजून सर्वजण बसून, म्हणजे मोठ्या विधानसभा लोकसभा आता 5 वर्ष बाकी,
पण सध्या तरी आपण या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद आणि नगरपालिका नगरपंचायत या निवडणुकीमध्ये ही भूमिका आमची जी अगोदर मांडलेली आहे ती भूमिका कायम राहील. मी आपल्या प्रश्नाचं उत्तर देतो की त्यांनी काही चिन्हाचा मी अगोदरच मांडलं चिन्हाचा, परंतु ते गैरसमज पसरवतात. म्हणजे का नाही तर ते निवडणुकीत चिन्ह दाखवतात. मी अगोदरच सांगितलं आठवले साहेबाला विचारून की मी घड्याळ चिन्हावर उभा टाकण्यामध्ये तयार होतो, आणि ते असं गैरसमज पसरवतात आपल्या म्हणजे या माध्यमातून की त्यांनी चिन्ह घ्यायला नकार दिला. म्हणजे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की मी चिन्ह घ्यायला तयार होतो, मला आठवले साहेबांनी परवानगी दिलेली होती. हे सगळ्याला माहित आहे, म्हणजे त्यांना सुद्धा माहित आहे. मी 100% त्यांच्यासोबत आहे. हो, मला डावलून दिली असती तरी दिली असते. चळवळीतल्या कुठल्याही कार्यकर्त्या भवन गडमारे असतील, अजिंक्य असतील किंवा कुणी असेल, इथं बसलेले अजय सरोदे असतील, कुणीही असेल, आम्ही प्रामाणिकपणे मी त्याला मदत केली आहे. तन मन धनात म्हणजे सगळ्यात बाबतीतून त्याच्यात काही आहे. आणि मी आजची प्रेस मला उमेदवारी डावल्यामुळे नाही लक्षात घ्या, हे समाजाला डावल्यामुळे मी ही प्रेस देतो. आणि हे समाजाच्या ज्या भावना आहेत त्या समाजाच्या भावना मी आपल्यापर्यंत आपल्या माध्यमातून पोहोचतो. राष्ट्रीय पातळीवर भारतीय जनता पार्टीची आव्हान, तर त्यावेळेला तुम्ही भूमिका ऐकून घ्या. ज्या ज्या वेळेस संविधानाला धक्का लावण्याची भाषा केली त्या वेळेस मी रोडवर उतरून त्याचा मी निषेध केलेला. आमचा जरी मित्र पक्ष असेल आणि चुकत जर असेल तर त्याची चूक दाखवण्याची ताकद ते आमच्यामध्ये आणि दाखवलेली. मी प्रत्येक वेळेस आंदोलन सत्तेच्या विरोधात केलेली. मी सत्तेमध्ये असून त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतोय. मी त्यांच्या विरोधात ज्या ज्या ठिकाणी ते चुकले त्या ठिकाणी मी आंदोलन केली आणि करत राहणार. मी तुम्हाला सांगितलं शेखरजी अगोदर की जे समाज भूमिका घेईल मी त्या भूमिकेशी पाठीशी आहे. मी माझी भूमिका नाही, मी समाजाच्या बाजूने. बरोबर आहे, पण आमचं आता कसं आहे, आम्ही जिथं हे बसलेलं आता अजिंक्य भैया वेगळ्या पक्षाचं नेतृत्व करतो, मी वेगळ्या पक्षाचा करतो, अजय वेगळ्या. आणि जशी माझी भावना आहे म्हणजे मी जसं आलो रेसमध्ये ते पण आलेले आहे, त्यांची पण इच्छा आहे. इथं बसलेले सगळ्यांची इच्छा आहे की नगर पालिकेचा अध्यक्ष होता आणि सगळ्याला अधिकार आहे तो. आणि आपापल्या पद्धतीने सर्वजण प्रयत्न करत होते आणि त्यामुळे एकत्र येण्याच नाही. अजिंक्यला मिळाला असतं तर एखाद्या पक्षाकडून तर त्याला सहकार्याची भावना माझी असती, त्याच्यात काही दुमत नाही. आमचं अंडरस्टँडिंग गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सोबत काम करतो, एकूण एकाला मदत करतो, एकाच्या आम्ही सर्व सुखदुःखात आहे. आम्ही जरी वेगळ्या असलो तरी आम्ही एकत्र आहोत. आम्ही सगळं काय तुम्हाला तर माहिती आहे, आंबेडकर जयंती आम्ही साजरा करतो, आम्ही सगळेजण मिळून करतो. आम्ही प्रत्येक वर्ष सोबत आहेत, प्रत्येक दिवस आम्ही सोबत. आमच्या मध्ये कुठलाही वाद नाही आतापर्यंत. मी तुम्हाला सांगितलं ना, आता सगळ्यांची इच्छा आहे आणि त्यांची इच्छा साहजिक आहे. तर त्याच्यामध्ये एक तुम्हाला आवर्जून एक सांगतो, आज समाजाचे शाहू आंबेडकरी चळवळीतील समाज घटक म्हणून जे आम्ही आज एकत्रित आहोत, त्याच्यामध्ये होळकर सर तुमच्याही प्रश्न उत्तर असेल, चळवळीतल्या कुठल्याही कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली असती तर चळवळीतल्या सर्व कार्यकर्त्यांनी त्याच्या ताकदीने त्याच्या पाठीमागे राहिला असतो. आणि आपल्या वकिलांनी आपल्या एक निषेध नोंदवतो की पप्पू तारदे यांना जी पोलीस प्रशासनाने जी नोटीस दिली
भले अजित दादा पवार इथले पालकमंत्री असले काय आणि मुख्यमंत्री असले काय, आंबेडकरी समाजाला नोटीस काय गोळ्या घालायचा प्रयत्न केले तरी आम्ही जगणार नाहीत. पप्पू कागदेत काय चळवळीतल्या कुठल्याही कार्यकर्त्याला असल्या नोटीसला आम्ही भीक न घालता रस्त्यावर येऊन या नोटीसीचा आम्ही जाहीर निषेध नोंदवणार आहोत. प्रत्येकाच्या मनामनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका.